रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शेवग्याच्या शेंगापासून सूप बनवूया। त्यासाठी 6 ते 7 शेंगा मी कट करून पीस करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे अशा पद्धतीने छोटे पीस केलेले आहेत जेणेकरून या शेंगा लवकर शिजल्या जातील। कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे 2, एक कांदा कट करून घेतलेला आहे। कृतीला सुरुवात करूया। पसरट कढई घ्यायची आहे, शेंगा टाकूया। परतल्यानंतर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकूया। एक तांब्या पाणी। हे सर्व आपल्याला एक 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून देऊया। शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा या आपल्या थंड करून झालेल्या आहेत। पसरट ताटामध्ये मी ठेवल्या होत्या। मोठं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं। यामध्ये त्या थंड झालेल्या शेंगा टाकूया। शिल्लक राहिलेलं पाणी हे आपल्याला वापरायचं आहे। चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा मिरी पावडर। झाकण ठेवून वाटून घेऊया। शेंगा आपल्या वाटून झालेल्या आहेत। जास्तीच्या शेंगा असल्यामुळे मी 2 बॅच मध्ये पेस्ट करून घेतलेले आहे। हे बघा, मऊसर पेस्ट झालेले आहे। आता हे आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे। पसरट ताट घेऊन या पद्धतीची चाळण घेतलेली आहे मी। या चाळणमध्ये हे मिश्रण ओतूया आणि चमच्याच्या सहाय्याने हे शेवग्याच्या शेंगाचा सूप काढून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट सुद्धा वापरू शकता। हे बघा, शेंगाचा हा चौथा शिल्लक राहिलेला आहे। मऊसर आणि छान हे आपलं पौष्टिक शेंगाचं सूप तयार झालेलं आहे। आता याला आपण फोडणी देऊया। कढई गरम करून झालेली आहे। 1 चमचा शेंगा तेल टाकूया, लसूण पेस्ट आणि अद्रक। फोडणीसाठी फक्त लसूण आणि अद्रकच वापरायचे आहे। 3 ते 4 हिरवी मिरची। हे बघा, पाहू शकतो आपण लसूण आणि अद्रक छान भाजले गेलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला हे गाळून घेतलेलं सूप टाकायचं आहे। हे अशा पद्धतीने आपलं पौष्टिक शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने सूप बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।